असराणी यांचे आज 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. जीवन प्रवासाची झलक. असराणी यांचा जन्म राजस्थानच्या जयपूरमध्ये एका मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात झाला होता. त्यांनी पहिली शाळा आणि कॉलेज जयपूरमध्ये पूर्ण केली आणि पुढे शिक्षणासाठी मुंबई व पुण्याही गेले. त्यांनी अभिनयाचा प्रवास सुमारे 1960-1970 च्या दशकात सुरू केला आणि त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत 50हून अधिक वर्षे रंगली. कलाकार म्हणून अस्सल कामगिरी. त्यांनी 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, हे त्यांची प्रचंड कामाची क्षमता दर्शवते. सर्वाधिक ओळख मिळाली त्यांना 1975 साली प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटातील जेलरच्या भूमिकेसाठी. ज्या संवादाने आणि व्यक्तिमत्वाने आजही पिढ्यांना आठवण देतो. केवळ हास्यविनोदानेच नव्हे, तर सहाय्यक, आगाऊ आणि मुख्य भूमिकांमध्येही त्यांनी सहज फेरफटका मारला, म्हणजेच त्यांच्या अभिनयात बहुआयामी प्रतिभा होती. अनेक प्रतिष्ठित चित्रपट जसे चुपके चुपके, छोटी सी बात, अभिमान इत्यादीमध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. शेवटचे दिवस आणि निधनाचे वृत्त. असराणी यांचा प्रकृती काही काळापासून चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांना श्वसन म्हणजे फुफ्फुसीय आजार झाला होता. अखेर ते सोमवारी दुपारी सुमारास 20 ऑक्टोबर मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्या आजाराचा सामना करत असताना निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रा शालांतीने पार पाडण्यात आल्या आणि चित्रपटसृष्टी व चाहत्यांमध्ये मोठा शोककळा पसरली आहे. शोकाकुल प्रतिक्रिया आणि वारसा. मूळ सिनेसृष्टीसाठी एक युग संपल्याच्या भावना आहेत, कारण असे विरळे अभिनेते दर दिवशी भेटत नाहीत जे हास्य आणि गंभीर दोन्ही शैली उत्तमरित्या निभावतात. त्यांच्या कामामुळे त्यांनी अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे. त्यांची विनोदी आपल्या भूमिकांमध्ये ठरली आहे. चाहत्यांचे आणि सहकाऱ्यांचे स्मरण हे त्यांच्या संवादफेक, हावभाव आणि आता यादगार ठरलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून कायम राहतील. काही अस्सल आठवणी. त्यांची जेलरची भूमिका, हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं, या संवादाने त्यांनी एका साध्या पण दमदार अकरिंग केलेली आहे, ज्यामुळे त्या पात्राला आजही ओळख आहे. चित्रपटसृष्टीतील बदलत्या काळात त्यांनी टिकाव धरला. शेकडो चित्रपट, अनेक भूमिका, विविध निर्मिती प्रकार, खंबीर वैयक्तिक जीवन, अभिनयाव्यतिरिक्त एक साधे जीवन जगणारे आणि सहकाऱ्यांशी आपुलकीने वागणारे असराणी यांचं निधन म्हणजे केवळ एक अभिनेते गमावले अशी बाब नाही, तर हास्यमनोरंजनाच्या त्या जगातील एक रंगही हरवला. त्यांच्या 350हून अधिक चित्रपटांतून, त्यांच्या भूमिकांमधून, त्यांचं हास्यसंवाद मूड यांच्यातून त्यांनी आपला ओळख निर्माण केली होती. आज त्यांच्या गमाव्याने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत एक रिक्त जागा निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांच्याच मनात त्यांच्या कामाची, त्यांच्या हास्याची आणि त्यांच्या अप्रतिम पात्रांची ओळख जिवंत राहील. ते काळात हास्याचं स्वामी ठरलेले असराणी हे अनंतकाळ स्मृतींच्या रूपात राहतील.